वेलकम टू इगल्स कोचिंग क्लासेस. पार्ट 1 मध्ये आपण सॅटेलाइटचे टाईप कोणते आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेतलं होतं. आणि आपल्या ह्या टॉपिक मध्ये जे काही टाईप ऑफ सॅटेलाइट्स आहेत त्याच्याबद्दल आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं आहे बेसिस ऑन देअर फंक्शन्स. आणि दुसरा आहे डिपेंडिंग अपॉन देअर हाइट्स. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं व्हेरियस टाइप्स ऑफ द सॅटेलाइट. त्याच्यामध्ये वेदर सॅटेलाइट, कम्युनिकेशन सॅटेलाइट, ब्रॉडकास्ट, navigational, military and earth observation satellites are mentioned in our books. तर पाहूया वेदर सॅटेलाइटचे फंक्शन काय आहेत. फॉर द स्टडी अँड प्रेडिक्शन ऑफ द वेदर, म्हणजे काय हवामानाबद्दल स्टडी करणं आणि त्याच्याबद्दल प्रेडिक्शन करणं. मग ह्यांना जे लॉन्च करणारे जे लॉन्च व्हेकल असतात किंवा इंडियन सॅटेलाइट सिरीज जे आहे जे लॉन्च व्हेकलचे आहे ते कोणते आहे, इनसॅट आणि जीसॅट. इनसॅट आणि जीसॅट. आणि ह्यांना लॉन्च कोण करतं, लॉन्चर कोण असतो तर GSLV. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण GSLV काय असतात आणि इनसॅट म्हणजे काय, जीसॅट म्हणजे काय त्याच्याबद्दलची आपण माहिती सांगितलं होतं. जीसॅट म्हणजे काय, जिओ सिंक्रोनस लॉन्च व्हेकल. त्या पद्धतीने पुढे पाहूया. दुसरा जो आहे सॅटेलाइट त्याचं नाव आहे कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन सॅटेलाइट ह्याचा वापर कशासाठी होतो, टू इस्टॅब्लिश कम्युनिकेशन बिटवीन डिफरंट लोकेशन इन द वर्ल्ड. जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे काही लोकेशन्स असतात त्यांच्यामध्ये काय करणं, इंटरकनेक्शन करणं, कम्युनिकेशन करणं. इथं बसणं आपण दुसऱ्या देशामध्ये किंवा कुठे ह्या जगातल्या कोपऱ्यामध्ये आपण व्हॉट्सअपच्या माध्यमाने, फेसबुकच्या माध्यमाने, या मोबाईलच्या माध्यमाने आपण काय करू शकतो, कम्युनिकेशन करू शकतो युजिंग स्पेसिफिक वेव्हज. आणि ह्यांना लॉन्च कोण करतं, इनसॅट आणि जीसॅट. इनसॅट आणि जीसॅट. आणि लॉन्चर कोण आहेत, GSLV. लॉन्चर कोण आहेत, GSLV. पुढे पहा ब्रॉडकास्ट सॅटेलाइट. पहिलं वेदर सॅटेलाइट, कम्युनिकेशन सॅटेलाइट. आता पाहायचं ब्रॉडकास्ट सॅटेलाइट. ब्रॉडकास्ट म्हणजे काय, आपण टेलिव्हिजन वगैरे जे काही ब्रॉडकास्ट करतात ना, टेलिकास्टिंग ऑफ द टेलिव्हिजन प्रोग्राम, दॅट इज अ ब्रॉडकास्ट सॅटेलाइट. ह्यांचं लॉन्चर इनसॅट अँड जीसॅट. आणि ह्यांना लॉन्च कोण करतं म्हटलं तर GSLV. पुढे आहे नेव्हिगेशनल सॅटेलाइट. नेव्हिगेशनल आपल्या मोबाईलमध्ये जीपीएस सिस्टीम असते, दॅट इज टू फिक्स द लोकेशन. नेव्हिगेशनल सॅटेलाइट फिक्स द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस इन टर्म्स ऑफ इट्स व्हेरी प्रेशियस लॅटिट्यूड अँड लॉंजिट्यूड. म्हणजे कोणतेही जर समजा आपल्याला लोकेशन मिळत असतात ते कशामध्ये मिळत असतात, डिग्री मध्ये मिळत असतात. म्हणजे कशावर असतात ते, जे अर्थवर लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड आहेत त्याच्या बेसिसवर आपल्याला काय मिळतं, आपल्याला लोकेशन मिळत असतात. म्हणजेच काय, नेव्हिगेशनल सिस्टीमचा वापर किंवा नेव्हिगेशनल सॅटेलाइटचा वापर कशासाठी होत असतो तर लोकेशन फिक्स करण्यासाठी सरफेसवर कशानुसार, लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड अनुसार करण्यासाठी काय होतो, नेव्हिगेशनल सिस्टीमचा वापर होतो. आणि इंडियन कोणता सॅटेलाइट आहे, IRNSS, इंडियन रिजनल नेव्हिगेशनल सॅटेलाइट सिस्टीम. आणि लॉन्चर कोण आहे याचा, PSLV. वेदर सॅटेलाइट कोणती म्हणले, इंडियन आपण इनसॅट आणि जीसॅट. कम्युनिकेशन सॅटेलाइट मधले इंडियन कोणते आहेत, इनसॅट आणि जीसॅट. ब्रॉडकास्ट सॅटेलाइट कोणते, इनसॅट आणि जीसॅट. आणि प्रत्येकाचा जो लॉन्चर होता तो काय होता, GSLV आणि GSLV. पण नेव्हिगेशनल सॅटेलाइट जो सिस्टीम आहे त्याचा जो काही लॉन्चर आहे तो आहे PSLV. म्हणजे काय, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आणि इनसॅट म्हणजे काय, इंडियन नॅशनल सॅटेलाइट. लक्षात घ्या, इंडियन नॅशनल सॅटेलाइट. GSLV म्हणजे केलं जातं एखाद्या वेळेस वॉर असेल किंवा जे काही अदर कंट्रीज आहेत, एनिमी कंट्री, त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी आपण काय करतो, सिक्युरिटी पर्पज साठी आपण मिलिटरी सॅटेलाइटचा वापर केला जातो. आणि ह्याचं जे काही जीसॅट आहे किंवा जे काही PSLV आहे की GSLV आहे याच्याबद्दलची माहिती गुप्त ठेवण्यात येते, म्हणून या ठिकाणी आपल्याला बुक मध्ये मेन्शन केलेलं नाही. आणि पुढचा आहे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट तुम्ही पहा, पहिला सातबारा वगैरे आपल्याला लेखी स्वरूपात करावं लागत होतं. इथे किती ट्री प्लांटेशन आहे, त्याच्यानंतर इथं शेतामध्ये काय घेतलेलं आहे. आजच्या कंडिशनला आपण त्या मॅपचा वापर करून, गुगल मॅपचा वापर करून काय करू शकतो, त्या शेतामध्ये किती हेक्टर आपण लँड अक्वायर केलेला आहे किंवा ऑन द स्पॉट आपण काय करू शकतो, इंटरनेटच्या माध्यमाने, त्या मॅपच्या माध्यमाने आपण किती एकर लँड आहे ह्या पूर्ण बाबी आपण काय करू शकतो, माहिती मिळवू शकतो. स्टडी ऑफ द फॉरेस्ट, डेझर्ट्स, ओशन, पोलर आईस ऑन द अर्थ सरफेस. बघा, फॉरेस्ट बद्दलचा अभ्यास करणे, डेझर्ट बद्दल अभ्यास करणे, समुद्राबद्दलची माहिती मिळवण्यासाठी, पोलर आईस ऑन द अर्थ सरफेस, जे काही
म्हणजे आपण म्हणतो ना की एवढा बर्फ पितळला, तेवढा बर्फ पितळला, एवढा मोठा तुकडा म्हणजे त्या बर्फापासून तुटला. म्हणजे कशामुळे आपण अभ्यास करू शकतो अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट, म्हणजे त्याच्यानुसार आपण काय करू शकतो की त्याचा साईज किती आहे आपण ते ठरवू शकतो. आणि पुन्हा कशासाठी वापर होतो पहा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइटचा, मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस, ऑब्झर्वेशन अँड गायडन्स इन द केस ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड अँड अर्थक्वेक. आणि कशामध्ये होतं नॅचरल रिसोर्सेस बद्दल माहिती मिळवण्यासाठी, कुठे रिसोर्स आहेत त्याचे ते शोधण्यासाठी, त्यांच्याबद्दल ऑब्झर्वेशन करण्यासाठी. आणि एखाद्या जर नॅचरल कॅलॅमिटीज आहेत म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल जसे की फ्लड असेल किंवा अर्थक्वेक असेल त्याच्याबद्दल अलार्म म्हणजे ऍडव्हान्स मध्ये गायडन्स करणे आणि त्याच्याबद्दल आपण येणाऱ्या काळामध्ये काय करू शकतो प्रिकॉशन करू शकतो. आणि ह्याचा जो काही इंडियन सॅटेलाइट आहे तो IRS आहे, इंडियन IRS, आणि त्याचा लॉन्चर आहे PSLV, त्याचा लॉन्चर आहे PSLV, त्याचा लॉन्चर आहे. आणि बाळांनो आपल्याला पुढचं जे टॉपिक घ्यायचा आहे तो आहे, हे झाला टाइप ऑफ सॅटेलाइट झालं. त्याच्यानंतर आहे आपल्याला ऑर्बिट ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट, या टॉपिक बद्दल आपल्याला आज माहिती घ्यायचं आहे. IRS म्हणजे काय, इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे टॉपिक म्हणलं ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट, हे पहा दिस इज अर्थ, आणि हे काय आहे इथून हे कधी सॅटेलाइट आहे आणि हा काय आहे अर्थ पासून एवढ्या टिपिकल हाईटला म्हणजे हाईट h वर आहे. आणि टोटल काय आहे रेडियस ऑफ द सॅटेलाइट, म्हणजे सॅटेलाइटला इन्क्लूड करून हे टोटल रेडियस आहे. आणि हे जो स्मॉल r आहे तो आहे रेडियस ऑफ द अर्थ. आणि त्याच्यानंतर पाहूया हे जे आहे VC क्रिटिकल वेलोसिटी म्हणतात किंवा त्याला क्रिटिकल स्पीड सुद्धा म्हटलं जातं त्याला, त्याच्याबद्दल आपल्याला आता कळेल. आता मला सांगा पर जे काही ऑर्बिट्स असतात, ऑर्बिट म्हणजे काय कक्षा ज्याच्यामध्ये काय रोटेट होत असतात रे बाळांनो, सॅटेलाइट्स रोटेट होत असतात. मग आता मला सांगायचे की सॅटेलाइट्स असतात, आपण मागच्या फील्ड मध्ये आपण दोन सॅटेलाइट पाहिले, नॅचरल सॅटेलाइट आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट. मग आता आपल्याला माहिती घ्यायचं कशाबद्दल आर्टिफिशियल सॅटेलाइट. प्रत्येक जे सॅटेलाइट असतात टोटल सॅटेलाइट सर्क्युलर पाथ मध्ये रोटेट होतात का, तर नाही. काही सॅटेलाइट जे असतात ते सर्क्युलर पाथ मध्ये रोटेट होतात, तर काही जे सॅटेलाइट असतात ते इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये रोटेट होत असतात. ऑल सॅटेलाइट डू नॉट रिव्हॉल्व इन द सिमिलर ऑर्बिट अराउंड द अर्थ. द फंक्शन ऑफ सॅटेलाइट डिसाइड द हाईट ऑफ सॅटेलाइट्स ऑर्बिट फ्रॉम द अर्थ सरफेस. म्हणजे त्या सॅटेलाइटचं जो काही फंक्शन असेल त्या सॅटेलाइटच्या फंक्शनानुसार त्याची हाईट ठरवली जाते. आणि त्या हाईट अनुसार काय केली जाते, त्याची ऑर्बिट जी आहे ते ऑर्बिट काय केली जाते डिसाइड केली जाते. म्हणजे त्याला जे आपण काय म्हणजे 35,780 किलोमीटर असेल, 180 ते 2000 किलोमीटर, म्हणजे असे रेंजेस त्यांना काय केले जातात ठरवले जातात. आणि द नेचर ऑफ द ऑर्बिट मे बी सर्क्युलर ऑर इलेक्ट्रिकल अँड वेदर द ऑर्बिट शॅल बी पॅरलल टू द इक्वायटर. कधी कधी काय असतात, दे आर पॅरलल टू द इक्वायटर. इक्वायटरला काय असतात पॅरलल असतात, किंवा कधी कधी काय असतात दे आर पॅरलल टू द पोलार रिजन. पोलार रिजन मध्ये सुद्धा काय असतात रोटेट होणारे सॅटेलाइट त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. आणि कधी कधी काय होतात रे बाळांनो, दे कॅन ऑल्सो मेक अँगल विथ द इक्वायटर. इक्वायटर मध्ये सुद्धा काय केलं जातं, कधी काय करतात ते अँगल सुद्धा बनवतात. पुढे पहा, टू पुट द सॅटेलाइट इन द प्रॉपर ऑर्बिट ऍट स्पेसिफिक हाईट अबोव द अर्थ सरफेस. टू पुट द सॅटेलाइट इन द प्रॉपर ऑर्बिट ऍट अ स्पेसिफिक हाईट, म्हणजे एखाद्या स्पेसिफिक हाईट वर एखाद्या ऑर्बिट मध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, सॅटेलाइटला त्या ठिकाणी आपल्याला पुट करायचं म्हणजे ठेवायचं आहे. तर त्यावेळेस आपण काय करत असतो, कशाचा वापर करतो, तर सॅटेलाइट लॉन्चरचा वापर करतो. कशाचा वापर करतो, सॅटेलाइट लॉन्चर. सॅटेलाइट लॉन्चर कोणती म्हणलं आताच, तर सॅटेलाइट लॉन्चर जे तुम्हाला सांगितलं मी GSLV आणि PSLV. GSLV म्हणजे काय बाळांनो, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. आणि PSLV म्हणजे काय, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकलचा आपण त्या ठिकाणी काय करत असतो, वापर करत असतो. Then this satellite given a specific velocity known as critical velocity in a tangential direction of the orbit. म्हणजे एखाद्या विशिष्ट हाईट पर्यंत त्या लॉन्च व्हेइकलच्या माध्यमाने, कशाच्या माध्यमाने, लॉन्च व्हेइकलच्या माध्यमाने एखाद्या विशिष्ट हाईटला आपण त्या
सॅटेलाइटला त्याच्या ऑर्बिटमध्ये पोहोचल्यानंतर त्या सॅटेलाइटवर कोणती वेलॉसिटी अप्लाय करतात? क्रिटिकल वेलॉसिटी. कोणती वेलॉसिटी अप्लाय करतात? क्रिटिकल वेलॉसिटी किंवा क्रिटिकल स्पीड अप्लाय करतात. कोणत्या डायरेक्शन मध्ये? तर पहा, हे जे त्याची कक्षा झाली टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये. कोणत्या डायरेक्शन मध्ये अप्लाय करतात? कोणत्या? टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये त्याला काय केलं जातं? अप्लाय केलं जातं त्या ऑर्बिट मध्ये. द सॅटेलाइट देन स्टार्ट रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. मग त्याच्यानंतर काय होणार? वेलॉसिटी अप्लाय केल्यामुळे ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑल्सो कंटिन्युअसली काय होणार? तो तर अर्थच्या अराउंड काय होणार? रिव्हॉल्व होणार. आणि त्यावेळेस त्या सॅटेलाइटवर सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय होतो. कोणता फोर्स अप्लाय होतो? सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय होतो बाळांनो. पहा कोणता फोर्स? सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स acts on object revolving around the earth. This मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आपल्याला? तर पहा, मागच्या पिरियड मध्ये पाहिलं होतं आपण VC किंवा FC. FC म्हणजे काय? सेंट्रिपिटल फोर्स. VC म्हणजे काय बाळांनो? क्रिटिकल वेलॉसिटी. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mv² डिवाइडेड बाय r. m म्हणजे काय बाळांनो? मास ऑफ ऑब्जेक्ट. कोणता मास? कोणत्या ऑब्जेक्टचा मास? म्हणजे सॅटेलाइटचा मास. त्याच्यानंतर vc म्हणजे काय? क्रिटिकल वेलॉसिटी. r म्हणजे काय? ऑर्बिटल रेडियस ऑफ द सॅटेलाइट. ऑर्बिटल रेडियस ऑफ द सॅटेलाइट. हे पाहिलं आपण सेंट्रिपिटल फोर्स. पण पुढे पहा, दिस सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय. मग हा जो सेंट्रिपिटल फोर्स आताच मी सांगितल्याप्रमाणे कोण प्रोव्हाइड करत असतो सातत्याने? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ग्रॅव्हिटी काय करत असते? वरची त्याला प्रोव्हाइड करत असते. म्हणून सेंट्रिपिटल फोर्स बरोबर इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ और सॅटेलाइट. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ आणि जे सॅटेलाइट आहे. समजा हे अर्थ आहे आणि हा सॅटेलाइट आहे. त्याच्यामध्ये जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, कोणता फोर्स बाळांनो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो काय करत असतो? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड द सॅटेलाइट काय करत असतो? त्या ठिकाणी प्रोड्यूस होत असतो. कोणता फोर्स प्रोड्यूस होईल रे त्या सॅटेलाइटवर बाळांनो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोड्यूस होतो. ओके. आणि जे की सेंट्रिपिटल फोर्स म्हणला आपण, त्या सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला पहा, mv² अपॉन r आहे. म्हणजे r प्लस h काय होईल रे बाळांनो? हा r म्हणजे काय आहे? रेडियस ऑफ द सॅटेलाइट. आणि h म्हणजे काय? हा इथून एवढी आहे त्याची हाईट. म्हणजे हा r प्लस h. पहा r प्लस h. पुढे पहा इज इक्वल टू, आपण पुढे काय घेतलं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड द सॅटेलाइट. म्हणजे आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स मधला एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ द डिफाइनेड फोर्स which are directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. म्हणजे आपण युनिव्हर्सल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला वापरला. सॉरी, दोन ऑब्जेक्ट मधला जो काही फोर्स असतो न्यूटनचा आपण या ठिकाणी फॉर्म्युला वापरला. दॅट इज F is equal to capital G into M into M, capital M into small m divided by r square. या ठिकाणी आपण तेच केलं. mv² divided by r plus h. gmm divided by r plus h स्क्वेअर. तर पहा इथे पहा, g म्हणजे काय बाळांनो? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, जे की विश्वामध्ये कुठे गेल्यानंतर त्याची व्हॅल्यू कशी असते? सारखी असते. किती आहे किंमत त्याची? 6.673 into 10 raised to -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. हे म्हणजे काय? मास ऑफ द अर्थचा मास किती आहे? 6 into 10 raised to 24 किलोग्राम. 6 गुणिले 10⁻²4 किलोग्राम. r म्हणजे काय रे? रेडियस ऑफ द अर्थ. रेडियस ऑफ अर्थ किती आहे? 6.4 into 10 raised to 6 मीटर. म्हणजे किती? एकूण 6400 किलोमीटर. आणि हाईट ऑफ द सॅटेलाइट, याचे म्हणजे काय? हाईट ऑफ द सॅटेलाइट अबोव द अर्थ सरफेस. आणि r प्लस h किती म्हणलं? रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट. r प्लस h काय आहे? रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ द सॅटेलाइट. मग ह्याच्यामध्ये हे आपण सारे व्हॅल्यू ठेवल्यानंतर मला सांगा या ठिकाणी कॉमन काय? m आणि m काय होतं आता या ठिकाणी? कटतो. त्याच्यानंतर खालच्या साईडला इकडल्या साईडला काय मिळालं? फक्त r प्लस h आणि इकडल्या साईडला r प्लस h स्क्वेअर आहे. म्हणजे मी याला अशा पद्धतीने पण करू शकतो, r प्लस h. एक r प्लस h कटला, उरलं काय मिळालं? v²c, दॅट इज v² इज इक्वल टू g into m divided by r plus h. पण मी याला स्क्वेअर रूट केलं
तर स्क्वेअर रूट केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळते vc, दॅट इज क्रिटिकल व्हेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट g इंटू m. g म्हणजे काय म्हणलं आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आणि m म्हणजे काय मास ऑफ द अर्थ, कॅपिटल M मास ऑफ द अर्थ आणि स्मॉल m मास ऑफ द सॅटेलाइट. त्याच्यानंतर r प्लस h काय म्हणलं आपण रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ द सॅटेलाइट, आपण त्या ठिकाणी हे केलं. आणि क्रिटिकल व्हेलॉसिटी जी असते डज नॉट डिपेंड अपॉन द मास ऑफ द ऑब्जेक्ट, म्हणजे मास किती मोठा असेल त्या ऑब्जेक्टचा, सॅटेलाइट किती मोठा असेल किंवा किती छोटा असेल हे मॅटर करत नाही. क्रिटिकल व्हेलॉसिटी त्याच्यावर डिपेंड होत नाही. as height of the satellite's orbit increases then critical velocity decreases. जेवढी त्या सॅटेलाइटची त्या अर्थच्या सरफेस पासून हाईट वाढेल तेवढी क्रिटिकल व्हेलॉसिटी त्या ठिकाणी काय होईल, डिक्रीज होईल. आणि पुढे पाहायचं आहे आपल्याला डिपेंडिंग अपॉन height of satellite's orbit above the earth's surface the satellite's orbit can be classified. आता सॅटेलाइट ऑर्बिट कुण्या पद्धतीने क्लासिफाईड करतात त्याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आता पाहायचं.